मी सौ पूजा नवनाथ चव्हाण प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावरती लढत आहे। आज आम्ही कोयनानगर, बसवेश्वर नगर, गणेश नगर, देगाव जे पण काही आमचं प्रभाग क्रमांक 6 आहे यातून पूर्ण रॅली काढली होती आणि आम्ही फक्त लोकांना एवढंच सांगत होतो की एकनाथजी शिंदे साहेबांचं काम आणि आम्ही लोकांपर्यंत आज पूर असू द्या, कोरोना काळ असू द्या, जे पण काही आम्ही काम केलेलं आहे त्या काम सांगून मग आम्ही लोकांना मत मागत होतो। आणि लोकांनी आज म्हणजे विरोधकांनी काही चुकीचा प्रचार केलेला आहे त्या प्रचाराची फक्त उघडणी आम्ही केलेली आहे की लाडकी बहीण योजना कोणी आणली आणि लाडकी बहीण योजना आम्ही स्वतः इथं 3 वेळा शिबिर घेतलेलं होतं। 3 जागेवरती एका ठिकाणी 4 दिवस, एका ठिकाणी 3 दिवस, एका ठिकाणी 5 दिवस आणि आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये कमीत कमी 8 ते 15 दिवसांपर्यंत कंटिन्युअसली ज्या पण काही लाडक्या बहिणी होत्या त्यांच्या काही लोकांचे काही कागदपत्र नव्हते। आज लग्न होऊन 15-15, 20-20 वर्ष झाले त्यांचे कागदपत्र उपलब्ध नव्हते, काही लोकांच्या बँकेमध्ये खाते नव्हते, ते सर्व आम्ही स्वतः काढून मग त्यांची लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही त्यांना बसवलेलं आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काही 50% आरक्षण हे केलं, महिलांसाठी तिकीट बस मोफत केली, जे पण काही एकनाथ शिंदे साहेबांनी योजना आणल्या त्या सर्व योजनांच्या जोरावरती आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यावरती आज आम्ही लोकांकडून मतं मागत आहोत। आणि मी आमच्या प्रभागातील सर्व जनतेला एकच आवाहन करते की फक्त एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्याला बघून आपण सर्वांनी धनुष्यबाणाला बहुमताने विजयी करा। आमच्यावरती जो आतापर्यंत तुम्ही सर्व लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि तुम्ही जी आम्हाला जी संधी मिळालेली आहे, तुम्ही जी आम्हाला संधी देताय, आमच्यावरती विश्वास दाखवताय ते आम्ही संपूर्णपणे खरं करून दाखवू। तुम्ही पूर परिस्थिती आणि कोरोना काळामध्ये कामं केली होती, अशी काय कामं केली? कोरोना काळामध्ये पण जे पण काय म्हणजे काही लोकांना मृत झाले त्या लोकांना घरच्या लोकांना सुद्धा त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते। ते आमच्याकडून जेवढं आम्ही म्हणजे सहकार्य करायचं होतं किंवा आमच्याकडून जेवढी पण काही मदत करायची होती ती मदत कार्य आम्ही केलेलं आहे। आणि पूरग्रस्त काळामध्ये सर्वात प्रथम पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही लोकांपर्यंत खेडेगावामध्ये चिखलातून पाण्यातून जाऊन त्यांना मदत पोहोचवली। एक अशा महिला होत्या की त्यांनी घरदार सोडून शेतामध्ये, कुठल्या कारखान्यामध्ये, कुठं कोणाच्याही जिथे त्यांना जागा मिळेल त्या ठिकाणी ते बसलेल्या होत्या, अंगावरती त्यांना कपडे सुद्धा नव्हते घालायला, तर ते सुद्धा आम्ही त्यांना पोहोचवलेले आहे।